आज बनवली आहे गोल शेंगदाणा चिक्की. अगदी मार्केटमध्ये मिळते ना, सेम तशी झाली आहे. एकदम कुरकुरीत आणि चवीलासुद्धा अगदी तशीच. तर त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजताना कमी गॅसवरती भाजायचे, त्यामुळे ते मस्त कुरकुरीत लागतात. वरची जी शेंगदाण्याची साल आहे ती पण पटकन निघते आणि आपण हलकंसं जरी प्रेस केलं ना, तरी त्याचे तुकडे होतात. त्यामुळे कमी गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायच्यात. तर बघा, मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याची साल सगळं काढलेली आहे आणि मस्त निवडून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे किती आहेत, तर 1 वाटी शेंगदाणे आहेत. 1 वाटी शेंगदाण्यासाठी आपल्याला 1.5 वाटी गूळ लागणार आहे. आणि आता गुळाचा पाक करायचा आहे आपल्याला. पाकासाठी मी इकडं एका भांड्यामध्ये गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, गूळ ओला होईपर्यंतच. बघा, अगदी थोडं मी पाणी टाकलेलं आहे आणि कमी गॅसवरती हा पाक करून घेते आहे. आता चिक्कीला मस्त चकाकी यावी, छान क्रंची लागावी म्हणून थोडंसं तूप टाकते आहे मी. अगदी 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे. आता पाक तयार झाला आहे की नाही हे कसं समजणार, तर पाण्यामध्ये थोडंसं हे मिश्रण टाकायचं आणि बघायचं की कडक असा म्हणजे कडक गोळी अशी होती आहे का ते. तर नाही होते, थोडंसं जेलीसारखं वाटतं आहे, तर आपला हा पाक तयार नाही आहे. तर अजून जरा वेळ आपण असंच ठेवणार आहोत. एखाद मिनटानंतर परत आपण चेक करूयात पाक तयार झाला आहे की नाही. तर पाण्यामध्ये परत मिश्रण टाकायचे आणि बघायचे. तर आता हा आपला पाक तयार आहे. एकदम कडक अशी गोळी तयार झाली पाहिजे, मगच समजायचं की आपला हा पाक तयार आहे चिक्कीसाठी. तर बघा, आवाज येतो आहे, याचा अर्थ पाक तयार आहे. चिक्की जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल ना, तर पाक व्यवस्थितच पाहिजे गुळाचा. जर पाक व्यवस्थित झाला नाही, थोडासा असा सॉफ्ट झाला, तर मग चिक्की दाताला चिकटते खाताना. त्याच्यामुळे एकदम कडक पाक होऊ द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एका ताटावरती मी टाकते आहे. पण त्या अगोदर ताटाला तूप लावून घेतलेलं आहे मी. तूप किंवा तेल काहीही लावलं तरी चालेल, पण मग ते लावायचं आणि त्याच्यानंतरच मग ते शेंगदाणा आणि गुळाचं मिश्रण त्याच्यावरती टाकायचं. हलक्या हाताने असं पसरवून घ्या आणि त्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यात. हलकंसं थंड झालं की याच्या आपल्याला करायच्यात वड्या. तर मी इकडं उलटण्याच्या साहाय्याने अशा वड्या तयार करून घेते आहे. जर सुरीच्या साहाय्याने तुम्हाला जमत असतील तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकता, पण मी इकडं याच्या साहाय्याने करून घेते आहे. कोमट झाल्यानंतरच वड्या करायच्या. पूर्णपणे जर थंड झालं आणि नंतर जर वड्या करायला जाल तर मग त्या व्यवस्थित होणार नाहीत, त्याचे तुकडे पडतील. त्या वड्या करून झालेल्या आहेत आणि आता आपण हे असंच थंड करायला ठेवणार आहोत पूर्णपणे. थंड झाल्यानंतर त्या व्यवस्थित निघतात. तर बघा, आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत आणि मस्त कुरकुरीत अशी ही चिक्की तयार झालेली आहे. तेव्हा